ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवोभव. एकदा एक मुलगा आपल्या बाबांना विचारतो, बाबा तुम्ही म्हणता ना हे सगळं जग देवाने बनवलं आहे, हे पक्षी, हे प्राणी, हे मासे, हे सगळं देवाने बनवलंय, मग देवाने वाईट लोक का बनवली हो? बॅडमॅन म्हणतात ती. जर ते वाईटच वागणार आहे ते माहित होतं, मग बनवायचीच कशाला ना? बाबा जरा विचार करायला लागतात आणि थोड्या वेळाने त्या मुलाला विचारतात, मला सांग अंधार कुठे असतो रे? तो मुलगा म्हणतो, अहो बाबा, जिथे लाईट नसते, जिथे प्रकाश नसतो तिथे अंधार असतो. तेव्हा बाबा म्हणतात, अगदी बरोबर. म्हणजेच अंधार कोणी निर्माण करत नाही ना, कोणी बनवत नाही. जिथे लाईट नसते, जिथे प्रकाश नसतो तिथे अंधार आपोआप होतो, कोणी बनवत नाही. करेक्ट? आता मला सांग, बाहेरच्या गोष्टी अशा थंड का असतात रे? तेव्हा तो मुलगा म्हणतो, किती सिंपल आहे बाबा, जर आपण एखादी गोष्ट गरम नाही केली तर ती थंडच होणार ना. तेव्हा बाबा म्हणतात, हे पण बरोबर आहे. म्हणजे आपण गोष्टी थंड बनवत नाही ना, त्या गोष्टींना गरम नाही केलं, हीट नाही दिली, मग त्या गोष्टी आपोआपच थंड होतात. बरोबर ना? अगदी तसंच देव वाईट लोक, बॅडमॅन निर्माण नाही करत, बनवत नाहीत. जिथे प्रेम, खरेपणा, दुसऱ्यांबद्दल आदर आणि देवावर विश्वास नसतो ना, तिथे हे वाईट विचार, अहंकार जन्म घेतात आणि माणूस त्याप्रमाणे वाईट वागायला लागतो. देव नाही बनवत अशा वाईट लोकांना. आणि म्हणूनच सगळ्यांशी प्रेमाने वागा, खरेपणाने बोला, इतरांचा आदर करा आणि देवावर विश्वास ठेवा. म्हणजे वाईट विचार येणारच नाही आणि आपण वाईट वागणारच नाही. किती सोपं आहे ना?